नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या अक्षय तृतीया रविवारीच आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेचा आपण जो कोणताही उपाय करणार आहोत तो घरातील प्रत्येकाला करता येणार आहे. म्हणूनच हा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला जो येणारा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त. चला तर मग जाणून घेऊया की उद्या सकाळी सकाळी अशी कोणती 10 कामे आपण करायची आहेत की जी केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण वर्षभर भरभराटी सुख समृद्धी मिळवून देतील. या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो ते आपल्याकडे अनेक पटीने वाढून तर येतेच, पण ते सदैव आपल्यासोबत राहते, त्याचा क्षय होत नाही. म्हणून शक्य तितक्या वाईट गोष्टी आजच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या गोष्टी, चांगले विचार मनामध्ये, हे सगळं काही आपल्याला करायचं आहे. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये मी आता जे काही सांगत आहे ते लिहून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर पितरांसाठी देखील हा महत्त्वाचा असा दिवस आहे. लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी देखील आजच्या दिवसाचं खूप महत्त्व आहे. तर दुपटीने, तिपटीने, 1000 पटीने हे जे फळ मिळणार आहे उद्या आपल्याला, तो दिवस चुकवायचा नाही. नामस्मरण तर करायचंच आहे. अनेक असे जे मंत्र आहेत ज्यांचं आपण नामस्मरण केल्याने ते मंत्र तर सिद्ध होतीलच आज, पण त्यांचा कधीही क्षय होणार नाही. ते पुण्य अक्षय आपल्या पदरात पडून राहील. तसेच या दिवशी बघा, कर आणि केळीचे पूजन करायचं असतं. यापूर्वी आपण या गोष्टीबद्दल बघितलेलं आहे. आता सकाळी जेव्हा आपण लवकर उठणार आहोत तेव्हा सर्वप्रथम काय करायचं ते बघूया. एक 10 ते 12 पॉईंट्स मी तुम्हाला सांगत आहे, ते तुम्ही लिहून घ्या. काही प्रश्न असतील यावर कमेंटमध्ये जरूर विचारा. काही तासनतास आपल्याला एका ठिकाणी बसून कोणतीही साधना करायची नाही आहे. फार तर फार जितका वेळ काढता शक्य होईल तितका काढणं हे गरजेचं आहे आजच्या दिवशी. खास करून पितरांची सेवा करायची. पितृचालीसा हा आजच्या दिवशी जरूर म्हटला पाहिजे. सकाळी लवकर उठायचे जितकं शक्य. ब्रह्ममुहूर्तावर उठणं जर शक्य असेल तर जरूर उठायचं आहे. सकाळी आंघोळ करताना घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल 2 थेंब टाकायचे आहे. या व्यतिरिक्त गोमूत्राचे 2 थेंब टाकायचे आहेत. त्यामुळे पूर्ण आपलं शरीर स्वच्छ होतं, मन स्वच्छ होतं. आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे लवंगाचं तेल असेल किंवा कापूर, तो एक तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे. चिमूटभर हळद नॉर्मली स्प्रिंकल अशी त्यामध्ये करायची आहे. मग हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला ओम काढायचा आहे. ओम असा 2 बोटांनी काढायचा आणि मग हे आंघोळीचं पाणी आपल्या अंगावर घ्यायचं. आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घर अंगण स्वच्छ करायचं. उंबरठा लेपन करायचं आहे. उंबरठा स्वच्छ करायचा पाणी शिंपडून घेऊन. मग हळदीचं लेपन करायचं. हे लेपन करत असतानाच दरवाजा स्वच्छ करून दरवाजावर देखील स्वस्तिक काढायचं आहे. आता हे स्वस्तिक काढत असताना यामध्ये गंगाजल, थोडंसं गुलाबजल आणि कापूर जो आहे त्याचा चुरा आणि दालचिनीची पावडर अशी मिक्स करायची आणि हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. लक्ष्मी मातेचं घरामध्ये कायम सतत वास्तव्य राहावं, पॉझिटिव्हिटी घरामध्ये यावी यासाठी हे स्वस्तिक काढायचं. उंबरठा लेपन करायचं. त्यानंतर देवपूजा करायची. आज देवांची आंघोळ करत असताना त्यांच्या देखील स्नानाच्या पाण्यामध्ये 2 थेंब अत्तर गुलाबाचं जे आहे गुलाबजल आणि हळद थोडीशी चिमूटभर टाकायची आहे आणि मग तुम्ही देवपूजा करायची आहे. आज जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील खास मांडणी करा. एका सेपरेट चौरंगावर किंवा पाटावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या श्रीयंत्राला पंचामृताने, जलाने, जे जल आहे त्यामध्ये कापूर थोडंसं, गंगाजल टाकून श्रीयंत्रावरती श्रीम या बीजमंत्राने स्नान घालायचं आहे. पंचामृताने स्नान घालायचं आहे. स्वच्छ पुसून तांदळाची रास घालून त्यावरती हे श्रीयंत्र ठेवायचं. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कोणताही तुमच्या आवडीचा मंत्र म्हणू शकता किंवा हा बीजमंत्र जो मी सांगितला श्रीम श्रीम या मंत्राने कुंकुमार्चन करायचं आहे. आणि त्याचबरोबर 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, 11 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं. विष्णू सहस्त्रनाम जर येत असेल तर ते पठण करायचं, नसेल येत तर ते मोबाईलवर लावून ऐकायचं. तिथे बसायचं समोर आपल्या देवघरात. तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं, सुगंधित धूप लावायचं, अक्षदा अर्पण करायच्या, फुलं अर्पण करायची. खडीसाखरेचा किंवा दुधाचा साधा नैवेद्य हा अर्पण केला तरी चालतो.
याचप्रमाणे आज आपल्याला अक्षय कलश भरायचा असतो. हा अक्षय कलश खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सोने चांदी काही नाही घेतले तरी हा अक्षय कलश खूप महत्त्वाचा आहे. मातीचा एखादा लोटा किंवा मातीचा नसेल तर तांब्याचा वगैरे तो घेऊन स्वच्छ करून त्यावरती स्वस्तिक काढून अखंड तांदूळ त्याच्यामध्ये भरायचे. त्यावरती गोमती चक्र, कवडी, हळकुंड जे अख्खं असतं ते, लेकूरवाडा आपण म्हणतो त्याप्रमाणे ते घ्यायचं, ते ठेवायचं. कॉईन ठेवायचे 5 किंवा 10, 11 अशाप्रमाणे. कोणती नोट असेल जी आपल्याकडं 100ची, 50ची अशा प्रकारची करन्सीची जी नोट आहे ती ठेवायची. आणि मग हे सगळं जे आपण करत आहोत ते देवघराच्या इथेच याची पूजा करायची. दिवा चालू ठेवायचा दिवसभर. हा छोटासा उपाय पण तुम्हाला या पूर्ण येणाऱ्या वर्षभरामध्ये खूप चांगला तुम्हाला अनुभव देऊन जाणार आहे. त्याचबरोबर दुपारी 12 ते 12:30 दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे. तर्पण सोडायचं आहे. पाण्यामध्ये काळे तीळ थोडंसं टाकायचं आहे. थोडंसं दुधाचा 1 चमचा थेंब आणि त्यानंतर तर्पण द्यायचं आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृवे नमः असं म्हणत. पितृसूक्त देखील आपण म्हणू शकतो. पितृस्तोत्र हे जर काही येत नसेल तर मोबाईलवर लावायचं सरळ. पितृस्तोत्र एक आहे, पितृसूक्त आहे आणि ओम पितृदेवाय नमः हा मंत्र 11 वेळेस तरी कमीत कमी म्हणायचा. अशाप्रमाणे पितरांची सेवा करायची. लक्ष्मी मातेचा आपण मंगल कलश भरलेला आहे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या मेन जो एंट्रन्स आहे आपला उंबरठा वगैरे तिथं दिवा प्रज्वलित करायचा. तुळशीची पूजा करायची आहे. विष्णूला प्रिय असलेली अशी तुळस हिची पूजा करून हळदी कुंकू समर्पण करून थोडंसं दूध अर्पण करून प्रदक्षिणा घालायच्या आहेत 5 किंवा 7. त्यानंतर दिवा लावायचा आहे. सोबत तुमच्या जवळपास जर कुठे लक्ष्मी मातेचं, भगवान विष्णूंचं किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर मातीची पंती घ्यायची. या पंतीमध्ये तेल टाकायचं, दिवा लावायचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, लवंग 2 ठेवायच्या, विलायची. हा समृद्धिकारक दिवा मंदिरात जवळपासच्या जरूर लावण्या. जवळपास कोणतं मंदिर नसेल तर गणपतीच्या मंदिरात हा लावा. हा दिव्याला खूप महत्त्व आहे. नाही सोने चांदी खरेदी करायला जमलं, मौल्यवान गोष्टी खरेदी करायला नाही जमल्या तरी या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अनेक छोट्या छोट्या वस्तू असतात त्यांची तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. घर, गाडी घेण्याचं योग असेल ते देखील तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता. प्रत्येकालाच परवडतील अशा काही गोष्टी नाही, आपल्या खिशाला परवडेल अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीकारक वस्तू या जरूर खरेदी करून आणल्या पाहिजेत. अगदी 5 ते 10 रुपयामध्ये तुम्ही धन्याची पुडी आहे ती घेऊन येऊ शकता. त्यासोबत गूळ, पिवळी मोहरी आजच्या दिवशी जरूर घेऊन या. हळद घेऊन यायचं आहे. सोनं जे म्हणतो आपण ते हेच आहे. जेजुरीला वगैरे जेव्हा आपण जातो, खंडोबाला जातो, पालीला वगैरे, तेव्हा या भंडाऱ्याचाच खूप मान असतो. त्यामुळेच ही सोन्यासारखी जी हळद आहे ती जरूर घेऊन यायचं आहे. लक्ष्मीला आवडणाऱ्या कवड्या, पिवळ्या कवड्या या निश्चितच घेऊन यायच्या आहेत. पिवळी मोहरी ही हातात घेऊन लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एका पिवळ्या कापडामध्ये बांधून ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमची जिथं तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या पर्समध्ये वगैरे जरूर ठेवायची आहे ही पुडी. या पुडीचा तुम्हाला इतका छान रिझल्ट दिसेल आणि दर शुक्रवारी किंवा दर पौर्णिमेला पुन्हा चार्ज करायची ही मोहरी. अशा प्रकारे त्यामध्ये वाढ होईल. या प्रकारे तुम्ही हा जो आहे पोटलीचा उपाय करायचा आहे. याचबरोबर आजच्या दिवशी अनेक जण श्रीयंत्र वगैरे घ्यायची इच्छा असते, ते नक्कीच तुम्ही घेऊ शकता आजच्या दिवशी. श्रीयंत्र किंवा महिलांच्या सौभाग्याची गोष्ट, सिंदूर, मेहंदी किंवा मग तुम्ही जे लावत असताल कुंकू वगैरे अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही जरूर खरेदी करू शकता. आपलं किचन धनधान्याने भरलेलं असावं, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा म्हणून आजच्या दिवशी जरूर किचन साफसफाई करून किचन ओट्याची, गॅसच्या शेगडीची पूजा करावी. तिथे सुगंधित एक अगरबत्ती लावावी, धूप लावावा, दिवा प्रज्वलित ठेवावा. संध्याकाळी केलं तरी हे चालणार आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला देखील कुंकुमार्चन करावं किंवा धान्याने अर्चन करावं. तांदळाचं अर्चन करू किंवा गव्हाचं अर्चन करू शकतो आपण. अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करू शकता. पितृदोष दूर होण्यासाठी आजच्या दिवशी कावळ्याला घास ठेवायचा असतो आणि जर हा दही भाताचा किंवा तुम्ही साधं जे काही बनवलेलं आहे त्याचा देखील तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. पण 12 ते 12:30च्या दरम्यान हा नैवेद्य ठेवायचा. त्याचबरोबर जाता जाता गाईला एक घास निदान आजच्या दिवशी द्या. नैवेद्याच्या दिवशी जरूर करा. जवळ जर कुठे गोशाळा असेल तर तिथे नैवेद्य द्या.
गोमातेची देखील सेवा करण्याला आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तर रात्री झोपताना भीमसेनी कापूर आणि 2 लवंग या जाळायच्या आहेत प्रत्येक कोपऱ्यावरती आणि तो कापूर जाळून आपल्याला तांदळावर ठेवायचा आहे. तो प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जी लवंग आहे ती तांदळासोबत जळेल. त्यात थोडीशी पिवळी मोहरी जी आपण आणलेली आहे ती देखील टाकायची आहे आणि हे सगळं आपल्या उंबरठ्यावरती सगळ्या घरात फिरून मग ठेवायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत.